1980 टू 1984 2 साल भारतीय टीम के लिए खेले। तो चलते हैं दोस्तों लौटकर क्रिकेट की सदाबहार बेहद खूबसूरत रंगीन दुनिया में। और बिल्कुल यहाँ से मुकाबला है, आखिरी मुकाबला सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली बनाम स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगरपेट के बना मुकाबला। चलते कमेंट्री बॉक्स में फिर एक बार जुड़ेंगे रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा। यस थँक्यू। तर डावाला सुरुवात झाली आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी। बॉलर तयार आणि अगदी अलॉंग द लॉंगॉनच्या दिशेमध्ये हा फटका। तर याच दरम्यान शुभम भोपी आणि सागर व त्यांचे मित्र परिवार यांना विनंती आहे आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे। भूषण पाटील बॉलरच्या भूमिकेमध्ये आहे। पहिलं षटक हाताळेल जो जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल। त्यामुळे आता ही मॅच देखील फार इम्पॉर्टंट राहील। दोन्ही संघ जर का आपण पाहिले एका बाजूने सलग 2 सामने जिंकत निर्विवाद वर्चस्व ज्या टीमने गाजवलाय तो संघ आहे सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली। आणि एका सामन्यामध्ये पराभव स्वीकारून पुन्हा एकदा उभारी घेतली ज्या संघानं तो संघ आहे स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगरपेट हा संघ। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। आता खरं तर आजच्या दिवसातील अंतिम लढत आहे आणि अंतिम लढतीकडे आपण आलोय। समोर सॅकिंग येईलला पुन्हा एकदा फलंदाज येईल सोहेल शेख। धीम्या गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेत मिड विकेट रिजनकडे बॉल चाललाय। एक रन मात्र मिळेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना सोहेल शेख या फलंदाजाला। खरं तर मागील 2 वर्षापासून आपण पाहिला बंटीच्या बरोबरीने सोहेल शेखने देखील मोठमोठ्या भागीदाऱ्या केल्या ज्यामध्ये शतकीय देखील भागीदाऱ्या पाहायला मिळाल्या। मग रायगडचा क्रिकेट असो किंवा ठाण्याचा क्रिकेट असो किंवा आणखीन कुठे क्रिकेट असो प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन या जोडीनं मात्र एक वेगळं स्टँडर्डचं क्रिकेट खेळताना या जोडीला पाहिलं। आणि आज पुन्हा एकदा पनवेल प्रीमियर लीगमध्ये एकाच गावातील हे 2 खेळाडू ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये भूमिका साकारत असताना आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमचा एक चांगला गोलंदाज चांगला फटका होता गॅप शॉट सिलेक्शन आणि तेवढाच चांगला प्रयत्न अखेरच्या क्षणापर्यंत केला गेला। आणि हे खरं तर स्टँडर्ड आहे फिल्डिंग डिपार्टमेंटचं। मगाशी गुलामजी पारकर साहेबांनी म्हटलं पूर्वी फिल्डिंग स्टँडर्ड एवढं चांगलं होतं पण सध्याच्या घडीमध्ये फास्ट क्रिकेट झालंय त्यामुळे फिल्डिंग स्टँडर्ड हे थोडंसं इम्प्रूव्ह होत गेलंय आणि हे याचं एक प्रात्यक्षिक राहिलंय। युवक आणि सध्या अग्रेसर झालं क्रिकेटमध्ये आणि भरपूर चांगला क्रिकेट तुम्ही सातत्याने मग रबर बॉल असो किंवा टेनिस बॉल असो किंवा लेदर क्रिकेट असो प्रत्येक फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ तुम्हाला सातत्याने पाहायला मिळाला। 2 रन्स या बॉलवरती आल्या। एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील बिन बाद 4 धावा। पनवेल प्रीमियर लीग सीझन 2 2022चं हे भव्य दिव्य पर्व। यावेळेस भरपूर चांगला स्ट्रोक फ्रंट फुटला आले आणि फुल टॉस मध्ये बॉलला कन्वर्ट केलं फक्त दिशा दिली क्रॉस बॅटेड पॅडल स्वीप केला बॉल मात्र चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार। तर याच दरम्यान आगमन झालं मित्रांनो पनवेल प्रीमियर लीग तुम्ही पहिल्यांदा पाहिली तुर्बेकरोच्या ग्राउंडवरती आणि 6 चेंडू 6 षटकार ठोकून असा स्टार खेळाडू आवक निरोकर पेंदर यांचं आगमन झालंय। विनंती करेल आवकला की व्यासपीठावरती यावं। तर धावा स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळतील त्या म्हणजे 8 धावा। चांगला खेळ मैदानामध्ये बंटी जोशी वेगावरती स्वार झाला आणि इथे पंच दर्शवतो हा व्हाईट बॉल आहे। सँडी पालकर यांची एक वेगळी आदा तुम्हाला पाहायला मिळेल। तर काही क्षणातच सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित होताना तुम्हाला पाहायला मिळतील। खरं तर कंस्ट्रक्शन क्षेत्रातील एक मोठे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय विष्णू शेठ कडू चिंद्रन यांचं शुभागमन या व्यासपीठावरती तुम्हाला होताना पाहायला मिळेल। त्यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। खरं तर आणखीन एक चांगले व्यक्तिमत्व आपल्या समाजामधील आदरणीय विष्णू शेठ यांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या। परंतु मैदानामध्ये बिग विकेट बंटी जोशी आज संपूर्ण दिवसामध्ये प्रत्येक संघाचे आयकॉन आपण पाहिले ज्यामध्ये बॅटिंग आयकॉन मध्ये आपण पाहिला सिद्धेश वासकर विश्वजित म्हात्रे आणि तदनंतर बंटी सपशेल अपयशी ठरले। एका बाजूने मयूर वाघमारे त्यातला एक अपवाद राहिला त्याने चांगली गोलंदाजी केली परंतु आज खऱ्या अर्थाने या संघ नायकांकडून खराब कामगिरी होताना संपूर्ण दिवसामध्ये इथे पाहायला मिळाली। पहिला धक्का बसला तो म्हणजे संघ आहे स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगरपेट टीमला।
बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपण पाहिली. अगदी धीम्या गतीने टाकलेला बॉल उजव्या हाताच्या थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता बंटी जोशीनं. आणि चांगलं खरं तर ट्रॅपिंग पाहायला मिळालं. अगदी लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हातामध्ये सोपा झेल देत मात्र बंटी इथून मैदानाच्या मागे गेला. चांगलं खरं तर गोलंदाजीचं पृथक्करण पहिल्या षटकामध्ये भूषण पाटीलच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. आतापर्यंत 9 धावा खर्च केलाय, गडी बाद केलाय. सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव टीमचा हा खरं तर प्रमुख ऑलराऊंडर खेळाडू आदरणीय खरं तर भजन सम्राट कन्हैया शेठ पाटील यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर सर्व पारगावचे हितचिंतक सध्या खरं तर भूषण पाटील आणि त्याचबरोबर यांच्या टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला या ठिकाणी शुभेच्छा देत असताना सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय संदीप जाधव. इम्प्रेस केलं मागच्या डावामध्ये या खेळाडूने, ज्या पद्धतीने फटके खेळला होता. अगदी मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करत चांगली फटकेबाजी. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, गुडघा टेकलाय आणि पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेमध्ये बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. 4 धावेसाठी आलाय संदीपच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. कोण रे आला यो खारघरवाला, अरे कोण रे आला यो पेडगाववाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या शुभम जोशी दादाच्या या नावात दम हाय रे. धन्यवाद डीजे. तर याच दरम्यान मान्यवरांच्या इथे शुभागमन झाले. खऱ्या अर्थानं मित्रांनो विचार केला तर कोविड काळामध्ये ज्या युवकाने अगदी कमी वयामध्ये जनतेची सेवा आणि सातत्याने जनसेवा हीच माझी ईश्वर सेवा, टाटा हॉस्पिटलचे कर्मचारी आमचे गुड्डू जोशी, केबल नेटवर्कचे ओनर यांचे परम मित्र सागर भेडे साहेब आणि शुभम भोपी साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांच्या समवेत अजयजी पाटील साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं. आवक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्याच्यानंतर आमचे बाबू यांचे बंधू सतीश यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्याच्यानंतर संग्राम एंटरप्राइजेसचे ओनर अर्थातच सचिन पाटील तोंडरे यांचंही सहर्ष स्वागत. पहिलं षटक संपलं आणि प्रवीण धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 13. जबरदस्त बॅटिंग. बंटी बाद झाल्यानंतर संदीप मैदानामध्ये आला आणि अगदी चांगला स्टान्स त्याचा आपण पाहिला. स्विचिटचा प्रयत्न आणि यशस्वी देखील ठरला. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट फार छान खेळतो हा खेळाडू, म्हणून या खेळाडूची निवड बंटीने या टीममध्ये केली आहे. खरं तर प्रचंड दांडगा अभ्यास टीम मेंटॉर असेल किंवा संघनायक असेल संघ मालकांनी केला आणि चांगली टीम इथे तयार केली आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिला सुयोग स्पोर्ट्स पार्थिवन दापोली हा संघ देखील तेवढाच ताकदवर आहे. यावेळेस पहिला बॉल गोलंदाजी मार्कमध्ये आहेत कल्पेश घरत. वहालचा हा खेळाडू, प्रचंड अनुभव ज्या खेळाडूकडे आहे असा हा खेळाडू कल्पेश. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. व्हेरिएशन त्याच्याकडे आपण नेहमी पाहिलं आणि सातत्याने त्या जोरावरती तो कारीगर देखील ठरलाय. व्हेरिएशनच्या जोरावरती सोयलसाठी हा बॉल वेट अँड वॉच. बॉलला उडवलाय सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. 6 धावेसाठी आलाय हा PPL षटकार. पनवेल तालुक्यात हाय लय डॅशिंग पण स्वभाव. खरं तर महत्त्वाचा राहील, कारण हा सामना जिंकणं दोन्ही संघासाठी तेवढंच महत्त्वाचं राहील. दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहेत. कल्पेशच्या अगेन्स्ट हल्ला बॉल, पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. सँडी पालकर गुडवर्क खरं तर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि चांगल्या पद्धतीने बॉलला त्याने या ठिकाणी सोडून दिलं. असं वाटतं एका क्षणाला कदाचित लेग अंपायरच्या पायाचा वेध घेईल आणि मग धावा कमी येतील, परंतु इथे 2 धावा आल्या. नशिबाची साथ मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. सन्माननीय नगरसेवक प्रवीणदादा पाटील, त्याचबरोबर युवा नेते शुभमजी जोशी यांचा हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. तर व्यासपीठावरती मान्यवरांचे शुभागमन होते. पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी तलोजा MIDC मध्ये सर्वात जास्त घरांची बंगल्यांचे कामे करणारे सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय विष्णू शेठ कडू छिंद्रन यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं पनवेल प्रीमियर लीग 2022 पर्व 2 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यस, विष्णू शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन. सिव्हिल क्षेत्रातील एक मोठं नाव आहे, एक मोठे उद्योजक आहेत, त्यांचं आपण इथे स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या दिशेने. कल्पेशनं पुन्हा एकदा इथे कमबॅक केलंय. समोर सोहेल शेख आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आतापर्यंत 4 चेंडू फेकले.
8 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. टीम वहाल संघाचा एक प्रमुख अनुभवी गोलंदाज आहे, त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे असा हा खेळाडू. यावेळेस वेगवान बॉल यॉर्करचा प्रयत्न केलाय, इथे कॉलिंग नव्हतं, त्यानंतर डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केलाय विश्वजित म्हात्रे या क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाने. पंचांनी मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. तर आपण जाऊया पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये असतील आमचे खरं तर PTCचे टेक्निशियन किरण स्वतः आहेत त्या ठिकाणी, आणि त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच आमची कमिटी असेल. योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हता. सोयलला स्ट्राईक रोटेट करायची होती, डॉट शेड्यूलनंतर प्रेशर वाढला होता, परंतु इथे बॅकअप खरं तर विश्वजितनं चपलाई दाखवली. हा थ्रो तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने केलाय, एका क्षणाला असं वाटलं डायरेक्ट हिट करेन, परंतु त्यानंतर अंडरआर्म थ्रो केलाय आणि खेळाडू मात्र इथे बाद घोषित करण्यात आलेला आहे. खरं तर ही विकेटची आत्महत्या केली आहे सोहेल शेखनं, जो पूर्णपणे लयमध्ये आला होता, चांगली बॅटिंग करत होता. तो खेळाडू मात्र आता रनआउटच्या स्वरूपात इथे बाद होतोय. आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. हरिभक्त परायण स्वर्गीय भगवान शेठ आबा पाटील साहेब खऱ्या अर्थाने यांचे नातू खारघर गावचे अभिषेकजी पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि संग्राम सचिन शेठ पाटील यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचेही मनापासून आभार. अगदी क्रुशियल मुमेंटचा हा विकेट राहील, कारण सोहेल शेख पूर्णपणे आपण पाहिलं आक्रमक बॅटिंग करतो, त्याला मात्र इथे माघारी पाठवलं रनआउटच्या स्वरूपात. विश्वजित म्हात्रे याचं कौतुक करावं लागेल. योग्य क्षणाला प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला आणि त्याचबरोबरने त्याने या खेळाडूला मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात बाद केलंय. नवीन फलंदाज वैष्णव मैदानामध्ये दाखल झाला. नावा संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू. पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपण पाहिला कोकण प्रांतावरून खरं तर वराडकर साहेब आहेत आणि त्याचबरोबर राजेशजी पाटील यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अनेक जण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. महाराष्ट्रभर ही स्पर्धा पाहिली जाते, हे खरं तर या स्पर्धेचं यश आहे. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्याकडून देखील येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. वैष्णव मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग वैष्णवच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु कौतुक करावं लागेल कल्पेश घरत जो खेळाडू वहाल संघाचा. त्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकले, एक षटकार देखील खाल्ला, परंतु आतापर्यंत 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जणू काय पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलाय की काय वैष्णव हा खेळाडू. व्हेरिएशन मात्र इथे अंगलट आलंय आणि या बॉलला मात्र पाठवलंय सीमा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा PPL षटकार. चांगली बॅटिंग, 27 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बंटी बाद झाला, नंतर सोहेलने संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि सोहेल बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा वैष्णव आला, त्याने ही जबाबदारी स्वीकारली. एक म्हणजे चांगली खरं तर मोमेंटम धावसंख्येची टिकवून ठेवली आहे. ऑफ ब्रेकर बॉल होता, चांगला शॉट सिलेक्शन होता, उंची जास्त घेतली, अंतर देखील कापलं आणि या 6 धावा मिळाल्या. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारघर पेठ टीमला. कारण असं म्हटलं खरं तर कदर करणारे हे व्यक्ती आहेत. जेव्हा जेव्हा षटकार विकेट आले, षटकार मारल्यानंतर त्यांनी पारितोषिक लावलंय आणि ते हरिभक्त पारायण देखील वारकरी संप्रदायातील देखील आहेत. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. वारकरी संप्रदाय हा खरं तर संतांनी समाजाला दिलेला अनमोल भेट आहे आणि त्यातीलच आमचे राममामा सातत्याने या परिसरामध्ये कोणतीही स्पर्धा असो नेहमी त्यांची उपस्थिती आम्ही सातत्याने पाहिली आहे. प्रचंड क्रिकेट प्रेमी. 4व्या मॅचच्या दिशेने कल्पेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. समोर संदीप जाधव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. खरं तर आता पंचांसाठी हे सोपं कार्य आहे. लाईव्ह टेलिकास्ट टीम 3रा डोळा. चला जाऊया, म्हणजे निर्णय डाऊटफुल होता त्यामुळे रिव्ह्यू घेतलाय सँडी पालकर यांनी. रिव्ह्यू खरं तर इथे आणि जो फिल्डर होता त्याचं कौतुक करावं लागेल ज्याने थ्रो केलाय. प्रणय केनी प्रेझेन्स ऑफ माइंड
त्याला स्ट्रायकिंग एंड अगदी जवळ होता, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला आणि तेवढाच चांगला कार्य कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर निर्णय आहे, आमचे पंच देखील या ठिकाणी आहेत कडू साहेब. ज्या पद्धतीने हा थ्रो झाला, कॅमेरामनचं देखील कौतुक करावं लागेल. PTC लाईव्ह चॅनल खरं तर आज भरपूर अफाट प्रसिद्धी ज्या चॅनलला मिळाली आहे, PTC लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. कल्पेशनं बॉल पकडला, यष्टरमध्ये लावला आणि हा निर्णय मात्र येतोय खेळाडू बाद. लगातार 2 गडी रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर आणि कदाचित या ठिकाणी खरं तर ही जमेची बाजू राहील फिल्डिंग करणाऱ्या सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीमसाठी. जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा बसलं होतं पंढरपूर. म्हणजे या पृथ्वीवरती सजीव सृष्टी नव्हती तेव्हापासून माझा विठुराया त्या पंढरपूरच्या नगरीमध्ये बसला होता. खूप चांगलं भक्तिमय वातावरण, परंतु मैदानामध्ये ट्विस्ट निर्माण झालं ज्या ठिकाणी रनआउटचा हा विकेट मिळाला. कल्पेश ठाकूर एक चांगला खेळाडू. वैष्णव स्ट्राईक एंडला यॉर्करचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे, पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू गेला, त्यानंतर थ्रो अतिशय वेगवान पाहायला मिळाला. दरम्यान सिंगल रन आली, पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मी मगाशी म्हटलं खरं तर प्रेझन्स ऑफ माइंड, समय सूचकता फार महत्त्वाची क्रिकेटमध्ये. या क्षणाला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला असता तर आणखीन एक रनआउटचा विकेट कदाचित मिळाला असता, परंतु इथे हे नियतीला हे मान्य नव्हतं आणि यावेळेस तेजस जोशी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचला गेलाय. धावसंख्येचा आपण विचार केला 28 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. गडी बाद झाले 3. मोठ्या पार्टनरशिपची, मोठ्या भागीदारीची गरज आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारघर पेठ टीमला. कल्पेश ठाकूर हा गोलंदाज बामणडोंगरी गावाला बिलॉंग करतोय. सातत्याने अष्टपैलू कामगिरी या खेळाडूची राहिली. अकूट टप्प्याचा बॉल शफल झाले, त्यानंतर बॉलला उडवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यासाठी आलाय हा PPL षटकार. तुम्हाला खेळायचं असेल तर स्लॉक स्वीपचे फटके, तुम्हाला थोडंसं बॅकफुटला जावं लागतं आणि इथे चांगला फटका. बॅकफुटला गेले, शफल झाले, जागा बनवली आणि अकूट टप्प्याचा बॉल होता. लवकर लेंथ रीड केली, त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन भरपूर चांगलं या ठिकाणी तेजस जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि या 6 धावा मिळाल्या ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. एकूण धावा धावफलकावरती आहेत 3 गडी बाद 34 धावा. यावेळेस चांगला बॉल डिलिव्हर केला, अगदी उजव्या अष्टी समोर टाकलेला बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. तेवढं चांगलं बॅकअप कल्पेशच्या माध्यमातून मिळालं आणि थोडीशी इजा खरं तर या खेळाडूला झाली असावी. नेहमी बिझी असणारा हा खेळाडू आहे. यावर्षी आपण पाहिला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या वतीनं खरं तर NCC जीवदानी बामणडोंगरी टीमला उत्कृष्ट संघ हा पुरस्कार देखील मिळाला होता. गेले हंगामामध्ये आपण पाहिला सर्वात जास्त पारितोषिक या टीमने पटकावले आणि तेवढाच चांगला संघ आपण पाहिला RCC पेठ ग्रामीण संघामध्ये खरं तर नाईट किंग म्हणून या संघाला संबोधलं जातं. अनेक वेळा चांगली कामगिरी राहिली आहे. वैष्णवचा हा फटका, पॅरलल स्ट्रोक, ताकदीचा वापर, बॉल मात्र होतं हवाई सफर. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल गेला सीमा पार. 6 धाव्यासाठी आलाय आणखीन एक रुबाबदार षटकार. चांगलं टायमिंग. वैष्णवची बॉडी लँग्वेज जर तुम्ही पाहिली तर खरं तर इंग्लंड संघाचा जोफ्रा आर्चर अतिशय चांगली त्याची देहबोली आहे. जास्त उंची असणारा हा खेळाडू आणि तेवढं चांगलं शॉर्ट सिलेक्शन. ऑलराऊंडर खेळाडू कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे वैष्णव आहे. वेगवान गोलंदाजी आणि तेवढीच चांगली विस्फोटक बॅटिंग सध्याच्या घडीला वैष्णव मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना इथे कमबॅक करावं लागेल कल्पेश ठाकूरला. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल जास्तीत जास्त संख्येने तुम्हाला फेकावे लागतील कारण धावगती आता ही प्रचंड वाढत चालली आहे. 41 धावा स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळतील. फुलर लेनचा बॉल यावेळेस देखील तुम्ही आता ऑन साईडमध्ये लॉंगरमध्ये बॉल चाललाय.
भूषण त्या ठिकाणी आहेत, थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर सिंगलला डबल करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस मात्र यस रिव्ह्यू फिल्डिंग टीम रिव्ह्यू सँडी पालकर सर फिल्डिंग टीम रिव्ह्यू बॉलर रिव्ह्यू यस ओके. तर आता आणखीन एक रिव्ह्यू आलाय तो मात्र आता टीम कडून आलाय, बघूया या ठिकाणी निर्णय काय आहे. तर याच दरम्यान सन्माननीय प्रसाद पाटील साहेब मोहो यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. दोस्ती दुनियातील राजा माणूस अर्थातच कमी वयामध्ये अतिशय उंच भरारी घेणारा हा दमदार व्यक्तिमत्व विवेक यांचे मित्र अर्थातच प्रसादजी पाटील साहेब मोहो यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतो यावं व्यासपीठावरती. आणि हा निर्णय तुम्ही पाहता जो रिव्ह्यू घेतला फिल्डिंग टीमने तो सक्सेसफुल राहिला, कारण खेळाडू इथे बाद होतोय. तेजस जोशी रनआउटच्या स्वरूपात 3 खेळाडू बाद झालेत. गेली 4 दिवस या स्पर्धेमध्ये उत्तम दुपारच्या सत्रामध्ये चहाची सोय जी आम्हाला उपलब्ध करून दिली ते अर्थातच खारघर शिवसेनेचे विभाग प्रमुख मनीष पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. मनीष आपले या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. येस कडवट शिवसैनिक मनीषजी पाटील यांचं इथे शुभागमन वेलकम. चांगलं सहकार्य त्यांचं राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये, चांगलं खरं तर योगदान देखील राहिलं त्यांचं, आपण मनपूर्वक स्वागत करूया. 3 षटकं संपली, 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 14.00च्या सरासरीनं 42 स्कोअर कार्डवरती तुम्हाला लागताना पाहायला मिळतील. गडी बाद झाले 4, आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आज खरं तर हे पर्व दुसरं आहे. पनवेल तालुक्याच्या सन्मानाची, अभिमानाची, मानाची खरं तर ही पनवेल प्रीमियर लीग 2022 हे पर्व पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर आपण मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खरं तर या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. सर्व समालोचक हे खास करून आमचे मित्रपरिवारातील सदस्य आहेत, सर्वांचं मी पुन्हा एकदा इथे आभार व्यक्त करतोय. 2 षटकं पेंडिंग आहेत. 14च्या सरासरीनं हा संघ जर पुढे गेला तर किमान 70 ते 75 धावांचं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय प्रफुल्ल घरत, खारकोपरचा हा खेळाडू आहे प्रफुल्ल घरत. उल्वेनोड परिसरातील हे दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. तसेच वैष्णव भोईर आणि टीम अर्थातच जी फिल्डिंग बॅटिंग करणारी टीम आहे ती बंटी जोशी यांच्या संघासाठी शुभेच्छा देतात. नावाचे ऑलराऊंडर आत्ताच रायगड प्रीमियरमध्ये चॅम्पियन झाले ते जॉन्टी घरत यांच्या वतीने शुभेच्छा आहेत, त्यांचे मनापासून आभार. बेधडक बॅटिंग आणि तेवढी चांगली बॉलिंग जॉन्टीच्या माध्यमातून आपण पाहिली RPL सीझन 3 मध्ये, त्याच्याकडून देखील शुभेच्छा. साहिल गोसावी यावेळेस बॉलिंग मार्कवरती, खरं तर लेफ्टी बॉलर आहे आणि खरं तर अँगल क्रिएट करण्यापर्यंत राऊंड विकेट आले आणि त्यानंतर मात्र खूप चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय प्रफुल्ल घरत. आणि त्याच्याबरोबरने वैष्णव भोईर वैयक्तिक 4 चेंडू 14 या धावसंख्येवरती खेळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं वैष्णवच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आणि 2 सिंगल. चांगलं योगदान राहिलं प्रत्येक खेळाडूचं, चांगलं कॉन्ट्रीब्युशन. प्रत्येक खेळाडूने किमान 10, 12, 15 रनचं कॉन्ट्रीब्युशन जरी दिलं तर एक चांगलं टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. पण इथे कमबॅक करावं लागेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वेगवान आउटफील्ड आहे, बॉल मात्र थांबत नाही, बॉल निघून चाललाय थर्डमॅनच्या दिशेमध्ये, सीमा पार 4 धावेसाठी आलाय हा चौकार. मेरे बेटे स्विंगर बॉल होता, त्याला एज लागली, गती होती आणि त्यानंतर मात्र हा बॉल निघून गेला. यावेळेस फुल टॉस बॉल, फुल फेस ऑफ द बॅट, क्लासिकल फटका तुम्ही पाहिला प्रफुल्लचा आणि बॉल मात्र गेला सरळ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार 6 धावेसाठी आलाय आणखीन एक PPL षटकार. थँक्यू. खरं तर प्रवीण असे फटके आपण लेदर क्रिकेटमध्ये पाहतो, टायमिंगला महत्त्व दिलं. खूप चांगला फटका आणि सध्याच्या घडीला सूर्यकुमार यादव देखील आठवलं आम्हाला. आणि पुन्हा एकदा यावेळेस बॉलला उडवायचा होता खरं तर मिडऑफच्या डोक्यावरून. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी शॉर्टेक्सचा कव्हर रिझनमध्ये पाहायला मिळाली. कोणतीही रन्स नाही या चेंडूवरती. 52 रन्स खरं तर अर्धशतक कंप्लीट झाले मागच्या षटकावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारघर पेठ टीमच्या माध्यमातून. अर्धशतक पूर्ण झालं, 4 गडी बाद झाले. 4थ्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती आहे.
यावेळेस देखील वेगवान बॉल होता, यष्टीरक्षकाला बीट केलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा खरदा तिसरे पंच. जाऊया आपण पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे, कारण ज्यावेळेस हा थ्रो झाला अगदी यष्ट्याच्या बाजूला उभा होता विश्वजित, थोडासा अडचण निर्माण झाल्या स्मरलेख पंचांना हा क्षण पाहण्यासाठी. त्यामुळे आपण जाऊया आता तिसऱ्या पंचांकडे. तिसरा डोळा आहे की या स्पर्धेचा खरं तर PTC लाईव्ह, उत्तम क्लॅरिटी आणि विथ क्वालिटी म्हणजे PTC लाईव्ह. आणि पंचाचा निर्णय अंतिम आहे, नॉट आउट. सेफ आहे, खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला गेला, त्यामुळे सिंगल रन कंप्लीट. आणि इथे या सिंगलच्या मदतीनं धाबा संख्येत वाढ होईल. धाबा स्कोर कारोदी पाहायला मिळतील, 4 गडी बाद 53 धाबा. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे मात्र आता संघ पुढे चाललाय. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्त्वाची आहे, मौल्यवान आहे, कारण एका एका धावेने इतिहास रचला जातो. आता एक एक रन्स फार महत्त्वाची आहे. त्या रन्स जमा करत असताना हे दोन्ही खेळाडू वैष्णव स्टॅकिंग एंडकडे आलाय. पुन्हा एकदा साहिल गोसाबी. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दरम्यान भूषण पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगली फेकी चेंडूची पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या टोटल 12. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारघरपेठ टीमच्या माध्यमातून आपण पाहताय 4 गडी बाद 54 अशी ही धावसंख्या. थैंक यू रोशन. बिल्कुल मंच पर आप देख सकते हैं इंटरनेशनल फॉर्मर क्रिकेटर जो आप बिल्कुल लेजेंडरी और निश्चित तौर पर उनके बारे में चर्चा करेंगे. तो आज उनसे भी उनके एकेडमी से यंगस्टर खिलाड़ी बिल्कुल अच्छा क्रिकेट खेलते हैं और उनका योगदान रहता है यंगस्टर के लिए कि आगे जाके आप अच्छा क्रिकेट खेले. वो सम्माननीय गुलाम पारकर साहब, बिल्कुल उनका मंच पर आगमन हो चुका है. टेस्ट उन्होंने खेला है 1982 में 1, उसके बाद वनडे 1982-84 में 10 वनडे, प्रथम श्रेणी में 66 मैचेस, सूची ए में 42 मैचेस और अपने करियर में काफ़ी अच्छा उन्होंने योगदान दिया. और आज भी वो युवकों को प्रेरणादायी बनते हैं. वो पारकर साहब का हम तहे दिल से स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से. प्रवीण, खास करून हे लिजंड व्यक्तिमत्व आहेत आणि आंतरराष्ट्रीय लेवलला क्रिकेट खेळलेले आहेत. खरं तर ते आपल्यासाठी देखील भाग्याची गोष्ट, त्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती आहे. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. लास्ट ओव्हर, पहिल्या सत्रातील हे शेवटचं षटक. आशिष परदेशी भिंगारीचा हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती समोर असेल. वैष्णव पहिला फुल टॉस बॉल, आ बैल मुझे मार असा हा चेंडू होता आणि या बॉलवरती ठोकलाय वैष्णव भोईरनं आणखीन एक PPL षटकार. थैंक यू रोशन. जिस तरीके से इस बल्लेबाज की चर्चा करेंगे तो ये रायगढ़ का जोफ्रा आर्चर कहा जाता है. इतनी तेज गेंदबाज ये इनकी और रफ्तार से हमेशा गिरफ्तार करते रहते हैं. और जब भी नौबत आती है बल्लेबाजी की, जब ग्रामीण का मुकाबला खेलते हैं, सबसे विस्फोटक अंदाज करने वाले ये बल्लेबाज है. खूप चांगली प्रवीण बॅटिंग आपण पाहिली वैष्णवच्या माध्यमातून. खरं तर हाईट, त्याची बॉडी लँग्वेज भरपूर चांगली आहे, फिट आहे आणि त्याचा वापर देखील क्रिकेटमध्ये करतोय. आणि आतापर्यंत त्याची वैयक्तिक खेळी आपण पाहिली. 6 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान त्याने दिले. यावेळेचा पुढचा बॉल अँगल क्रिएट केला. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर, अगदी क्रिसच्या कोण्यामध्ये हा बॉल बघा येऊन असणार आहे वैष्णव. रोशन, साईड सीन समोर जो एक बॅनर आहे बघा, अर्थातच केबल नेटवर्कचे ओनर गुड्डू जोशी यांच्या बॅनरला चौकार किंवा षटकार हिट केला बॅटिंग करणाऱ्या टीमनं तर संग्राम सचिन शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रभावी व्यक्तिमत्व गुड्डू जोशी यांचा तुम्हाला बॅनर पाहायला मिळतोय. त्याला हिट केलं तर हे पारितोषिक असेल. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. आशिषनं कमबॅक केलं. पहिला बॉल लोवर फुलटॉस त्याला फेकायचा होता आणि तो फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला. आणि इथे देखील चांगला शॉट सिलेक्शन. 2 क्षेत्ररक्षकांमधून मात्र हा गॅप शोधला, गॅप शॉट सिलेक्शन. आणि इथे मात्र बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4 धावेसाठी आलाय हा चौकार. बाकी आहे 64 रन्स तुम्ही पाहता स्कोर कारमध्ये. 64 लॉस ऑफ 4 विकेट्स. खूप चांगली उपयुक्त इनिंग साकारतोय. वैष्णव मैदानामध्ये खोदून काढलाय बॉलला अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे चाललाय. तेवढा चांगला चेंडूची फेकी थोडीशी वाईट झाली आहे. अगदी परफेक्ट फेकी झाली असती तर इथे आणखीन एक संधी मिळाली असती. फिल्डिंग करा टीमला रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट कदाचित मिळाला असता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याच ॲक्शन बॉलला त्याने उचललं आणि तेवढ्याच वेगानं हा थ्रो केलाय. आणि इथे 2 धावा मात्र मिळतील बॅटिंग करत असताना स्वर्गीय संदेश जोशी
प्रवीण स्पोर्ट्स खारघर पेठ टीमला, सुयोग स्पोर्ट्स पार्थ इलेव्हन दापोली सुहासजी म्हात्रे प्रीतमजी पाटील संघाचे मालक आहेत. आणि त्याचबरोबरीने एका बाजूला आपण पाहताय विद्यमान नगरसेवक प्रवीणदादा पाटील आणि त्याचबरोबर शुभम जोशी हे देखील या ठिकाणी स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारघर पेठ टीमचे पॅकर देखील आहेत. सर्व संघ मालकांचं कौतुक करावं लागेल. आज 4था दिवस स्पर्धेचा. आपण एक संघ क्वालिफाय करणार आहोत. या मॅचमधून जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये दाखल केला जाईल. आशिष पुन्हा एकदा राऊंड विकेट. आणखीन एक चांगला स्ट्रोक. विश्वास त्या ठिकाणी आहे आणि विश्वासनं मात्र उल्लेखनीय कामगिरी केली. किमान आपल्या संघासाठी या खेळाडूने आतापर्यंत 4 धावा रोखलेल्या आहेत. लाजवाब फिल्डिंग एफर्ट, 100% कमिटमेंट, 100% डेडिकेशन काय असतं हे मात्र त्याने दाखवून दिलंय. अप्रतिम. रिव्ह्यू बघा प्लीज. सीमारेषा लगत हा बॉल अडवलाय की नाही. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. विश्वासच्या माध्यमातून अफलातून एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल सेफ आहे. फक्त 2 धाबा या चेंडूवरती असतील आणि या इनिंग मधला हा कदाचित शेवटचा बॉल असेल. आणि आतापर्यंत 10 बॉलमध्ये 29 धाबा वैष्णव भोईर या फलंदाजाने केलेल्या आहेत. आशिष परदेशी जवळजवळ आतापर्यंत 14 धावा खर्च करतो आणि हा खरं तर शेवटचा बॉल असेल. वैष्णव तयार सॅकिंग एंडमध्ये. खूप चांगली आक्रमकता मधल्या फळीमध्ये या खेळाडूने केली. शेवटच्या बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट त्रिफळ अचित केलाय वैष्णव भोईर या खेळाडूला. शेवट मात्र गोड केलाय तो म्हणजे सुयोग स्पोर्ट्स पार्थ इलेव्हन दापोली टीमच्या खेळाडूने. आशिष परदेशीला मात्र मिळाला हा विकेट. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारघर पेठ टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली 5 गडी बाद 68 धावा. आता येणारे 30 चेंडू 69 रनची गरज. जे प्रेडिक्शन आपण केलं होतं किमान 70 ते 75, इथे 68 धावा आल्यात. 69 ची गरज असेल पुढच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सुयोग स्पोर्ट्स पार्थ इलेव्हन दापोली टीमला. तर याच दरम्यान सन्माननीय सौरभ रास्ते यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. तर सौरभ रास्ते यांना विनंती करतो की आपण यावं मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. तर इथे सन्मान केला जाईल या विभागामध्ये MIDC विभागामध्ये सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय विष्णू शेठ कडू साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर विष्णू शेठ कडू साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. विष्णू शेठ यांना विनंती आपण इकडे यावं अतिथी कक्षामध्ये. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मंचावरती आम्ही आमंत्रित करतो अर्थातच पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध हिंदीचे समालोचक किरण शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि पनवेल प्रीमियर लीग सीझन 2चा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल. एक सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर विष्णू शेठ कडू यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर एकेकालचे तडाखेबंद फलंदाज विचार केला तर आता सध्या यंगस्टरना नेहमी प्रमोट करणारे 6 चेंडूंमध्ये 6 षटकारांचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती आहे ते आवक नेरुलकर यांचा इथे सन्मान केला जाईल. तर आवक यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपण देखील हा सन्मानचा स्वीकारावा. तर आवक नेरुलकर यांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा एकदा पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आवक नेरुलकर यांचा इथे शुभ सन्मान करावा. त्याच्यानंतर सन्माननीय जितेंद्र जोशी साहेब यांना देखील इथे सन्मान केला जाईल. तर पप्पू खामकर साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. तर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार रमेश शेठ पाटील खोट यांना विनंती करतो की आपण यावं. मित्रांनो, आपण गोपालन पाहतो. त्याच्यानंतर शैली एक चांगले उद्योजक अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकाल ते रमेश पाटील सल्लागार पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे. त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जितेंद्र जोशी साहेबांचा सन्मान करावा. यावं जितेंद्र जोशी साहेब. आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण मान्यवरांचा सन्मान करूया. त्याच्यानंतर सतीश पाटील यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. एक तडाखेबंद क्रिकेटर बाबू यांचे बंधू सतीश यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. तर सतीश दादा यांना विनंती करतो आपण देखील यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल तो रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते. तर मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं आपल्याला या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून उपस्थिती राहिले. तत्पूर्वी आपण सतीश दादा यांचा सन्मान करूया.
समालोचक मित्र, कर्नाला विभागातील एक दमदार नेतृत्व आणि एक चांगले समालोचक आतात. व्यवसायाकडे नक्कीच ते वल्लेत आणि त्यांचा ढाबा तुम्ही पाहता हॉटेल साई शक्ती, अगदी खारपाडा टोल नाका या ठिकाणी तो हॉटेल आहे. त्या हॉटेलचे मालक देखील आहेत. क्रिकेट बरोबर व्यवसाय क्षेत्रामध्ये दमदार योगदान ते रोशन पाटील यांचा इथे शुभ सन्मान. रायगड क्रिकेट समालोचक असोचे सदस्य नक्कीच आहेत, परंतु त्यांचा सन्मान पनवेल क्रिकेट समालोचक अध्यक्ष किरण पाटील, फाउंडर संदीप वास्कर आणि रमेश पाटील घोट यांच्या त्रिवेणी संगमांच्या शुभ हस्ते त्यांचा हा शुभ सन्मान केला जाईल. ओव्हर टू योगेश मडवी सर, पनवेल क्रिकेट समालोचक असोचे उपाध्यक्ष. त्याच्यानंतर आमचे समालोचक मित्र मामू यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर प्रेमनाथ 11चे पॅकर अर्थातच परेश सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ 11चे पॅकर सन्माननीय परेश ठाकूर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती करता आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यावं परेश. गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी 300 सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले होते. त्यांना विनंती करतो की यावं, आपला देखील ते शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर नक्कीच पुढचे दिवस ते देखील सतत कंटिन्यू या स्पर्धेला एन्जॉय करतील. त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. तत्पूर्वी जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील पनवेल क्रिकेट समालोचक असोचे उपाध्यक्ष मलंगड विभागातील दमदार आवाज योगेश मडवी सर. थैंक यू सो मच प्रवीण गायकर. तो सभी का स्वागत है और इस बार आखिरी मुकाबला आज के दिन का. कई दर्शक यूट्यूब के माध्यम से यह मुकाबला एंजॉय करते हुए आज के दिन का यह आखिरी मुकाबला सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली बनाम स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगरपेट के बीच मुकाबला. खारगरपेट टीम की बल्लेबाजी आपने देखी. पहले 5 ओवर की बात करेंगे तो 68 रन बने गए और अब 69 रनों का लक्ष्य है और 69 रनों का पीछा करने उतरे यहाँ पर दापोली टीम की ओर से सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर विश्वजीत मात्रे और सुनीत पाटिल. गेंदबाज वैष्णव भोईर गेंदबाज के लिए तैयार. पावर प्ले का पहला ओवर आप देख सकते हैं. फील्डिंग की रचना ऑन साइड में दोनों खिलाड़ी, एक खिलाड़ी मिड विकेट, एक खिलाड़ी वाइड लॉन्ग ऑन. पहली गेंद तेज तर्रारती रफ्तार भरी गेंदबाजी वैष्णव भोईर की गेंदबाजी आप देख रहे हैं. बिल्कुल रफ्तार के सौदागर है और इस समय पहली गेंद विश्वजीत मात्रे को बीट करती हुई और डॉट बॉल की समाप्ति. प्रीतम दादा मात्रे और करण शेठ कडू रंजन पड़ा. प्रीतम दादा मात्रे ओवागांव I11 इनका आगमन होता हुआ उनका स्वागत करेंगे. आइए मंच के ऊपर फिर एक बार गेंदबाज वैष्णव भोईर. इस बार सफल होकर खेलने की कोशिश बैक साइड में. जानते हैं विश्वजीत मात्रे कि पावर प्ले है और पावर प्ले में हमें एक अच्छी शुरुआत देनी है और इस समय वैष्णव भोईर की सराहना करनी चाहिए जिन्होंने लगातार 2 गेंदें अच्छी फेंकी है. गुड लेन का इस्तेमाल किया. दोनों गेंदों के ऊपर आप देख सकते हैं नियंत्रित टप्पा. यह बेहतर हो सकता है पावर प्ले में. तो 2 गेंदें यहां से बेहतरीन फेंकी है. हेलो. तो पहले ओवर की 2 गेंदें बेहतरीन फेंकी. गेंदबाज तैयार. इस बार नहीं छोड़ेंगे. लॉक किया गेंद को. तीसरी गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. किरण सर कहेंगे ना कि 2 मुकाबले में विश्वजीत मात्रे 0 के ऊपर आउट हुए थे. ये तीसरा मुकाबला है. छक्के के साथ खाता खोला. जानते हैं मुकाबला बहम भरा है. डू एंड डाई. बिल्कुल यहां से अब जो करना है कप्तान को करना होगा क्योंकि सेनापति यानी कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट का रोल अदा करता हुए. और यहां से देखिए वो हो नो बेहतरीन चक्का ये योगेश.
अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट सॉरी माफी चाहूंगा ये चौवा है, लेकिन योगेश मडवी वैष्णव भोज जैसे दिग्गज यानी कि तेज तर्रार गेंदबाज के खिलाफ रिवर्स खेलना इतना आसान नहीं है, लेकिन आभ्या की मैं तारीफ करूंगा। व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस। यस डेफिनेटली आपने सही कहा कि रिवर्स शॉट इतनी आसान नहीं होता जब तेज तर्रार गेंदबाज होते हैं, मगर हमें हमेशा कहते हैं ना कि आपको रिवर्स शॉट, पल्लू स्कूप या अलग तरीके के शॉट कर लेना तो आपको दो बातें होनी चाहिए, आपकी नजर तेज होनी चाहिए और आप में आत्मविश्वास होना चाहिए। अब आपके पास आत्मविश्वास जरूर था क्योंकि अगली गेंद में उन्होंने छक्का दागा था और इस बार चौका। रन संख्या पहुंची है 10 के ऊपर। अच्छी गेंद, ये देखिए अच्छे गेंद को सम्मान, ये बेहतर खिलाड़ी की निशानी होती है, बड़े खिलाड़ी की निशानी होती है। जब जब खराब गेंद आई उसे पहुंचाई बाउंड्री लाइन के बाहर। और इस समय हम बात करेंगे तो अच्छी गेंद, सम्मान दिया। नवी मुंबई महा मेट्रो आप देख सकते हैं कुछ देर के लिए रुकी गई है। किरण सर पीपीएस सीजन 2 का लुत्फ उठा रही है, इन्हें भी पसंद है। सीनियर गार्ड हमारे बॉबी दादा और तो बिल्कुल यहाँ पर दोनों अंपायर डिस्कस जरूर करेंगे। और यस, बैट कट को आप रिव्यू नहीं ले सकते, इस बात के ऊपर गौर करें। आप भी जानते हैं बड़े खिलाड़ी हैं सोहेल शेख, बंटी जोशी, क्योंकि योगेश बैट कट अगर हमारा इंटरनेशनल लेवल के अगर कैमरे होते तो निश्चित तौर पर हम लेते, लेकिन वो बैट कट के लिए कैसे रिव्यू ले सकते हैं क्योंकि आवाज भी नहीं। इंटरनेशनल लेवल में एक सिस्टम बिठाया होता है क्या स्टंप के अंदर, एक माइक होता है छोटा सा जिससे आवाज आती है। लेकिन यहाँ से देखिए आभ्या की विकेट काफी इंपॉर्टेंट है इस मुकाबले में और टारगेट भी देखिए बड़ा है, 69 रन का टारगेट है। अंपायर ने वाइड का इशारा दिया और प्लीज यहां से सहकार्य कीजिए पेट खारगर पेट टीम। और हमेशा लेग बिफोर की बैट करके आफिल स्क्वायर लेग के अंपायर के पास क्यों की जाती है योगेश? वहां से जो मेन जो डिसीजन होता है वो मेन अंपायर के पास साथ होता है। काफी बार ग्रामीण लेवल के क्रिकेट में हमने यही देखा कि स्क्वायर लेग के अंपायर के पास बैट कट की अपील की जाती है। यस डेफिनेटली कई मर्तबा ये ऐसा चित्र देखने को मिला है। दिक्कत है मुझे भी क्योंकि आप अपील मेन अंपायर से करिए, बिल्कुल वो आपको आउट देंगे। और रन संख्या 1 के साथ 11 पर पहुंची है। ये गेंद कदमों का इस्तेमाल किया और गेंद को फेंक दिया। इस समय लॉन्ग ऑफ के ऊपर से खोल दो वो पंख मेरे, अभी तो और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है। और दाग दिया आभ्या के बल्ले से शानदार छक्का। थँक्यू डीजे। इथे सन्मान केला जाईल आमचे अशरफ पटेल सर यांचा देखील आपण सन्मान करूया। खऱ्या अर्थानं विचार केला ते एक चांगले दर्जेदार समालोचक मित्र देखील आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल। आमचे पनवेल समालोचकाचे जे सल्लागार रमेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा। मित्रांनो व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मागच्या वर्षी पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून 300 सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केले गेले ते साई सिद्धी प्रतिष्ठान, प्रेमनाथ इलेवन मुरबी संघाचे सिद्धी प्रतिष्ठानचे गुरु ठाकूर साहेब आणि फुलाजी ठाकूर साहेब आणि परेश ठाकूर यांचे व्यासपीठावरती शुभागमन झाले। त्यांचं पुन्हा एकदा पनवेल प्रीमियर लीग सीझन 2 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। तो ये देखिए कितना खूबसूरत नजरिया, किरण सर ट्रेन रुकी गई है और स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं ना, उन्हें जूम किया गया, अंदर कौन बैठा है मालूम नहीं है। स्वागत है आपका। निश्चित तौर पर वहां से देखिए लाइव स्क्रीन पर आप देख सकते हैं कि मेट्रो में से बैठकर दर्शक इस लुप्त उठा रहे इस मुकाबले का। और मैं आभ्या के लिए यही कहूंगा योगेश मडवी कि झुंड में तो शोर आता है, शेर हमेशा अकेला आता है। जब शेर दहाड़ता है ना तो आजू बाजू के इलाके में सन्नाटा छा जाता है और ये शेर यहाँ पर दहाड़ा है क्योंकि सुयोग स्पोर्ट्स दापोली के लिए इसका चलना काफी जरूरी है योगेश। डेफिनेटली क्योंकि बड़ा रन बनाने हैं और ये गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती। एक डॉट वरना किरण सर मुकाबले में दबाव डाल सकती है क्योंकि लक्ष्य की बात करेंगे 60
9 रनों का लक्ष्य, बड़ा लक्ष्य है। शाम का वक्त है, बिल्कुल हवा भी रुक गई है तो मुकाबला भी बड़ा हो सकता है। निश्चित तौर पर मेट्रो भी रुक कर देख रही है मुकाबला, क्योंकि वहां से देखने में और मजा होगा योगेश मडवी, क्योंकि वो जिस तरह से 2 बार रुके है दिन भर। बंटी जोशी राइट मोर द विकेट और टारगेट बड़ा है, टारगेट का पीछा कर रहे हैं जो अचीव करना चाहते हैं सुयोग स्पोर्ट्स दापोली, और इसके लिए अभिजीत मात्रे ने जो बल्ला खोला है और बाकी के बल्लेबाज भी यहां पर अच्छा खेल दिखाना होगा। योगेश और इस बार गेंद को लॉक किया, हवा में ज्यादा ऊंचाई, ज्यादा लंबाई कम, नजदीकी खिलाड़ी नहीं है, तब तक बनेगा 1 और सुनीत पाटिल के बल्ले से मिला 1 के साथ रन संख्या पहुंचती हुई 18 रन के ऊपर। मुकाबला बहुत बड़ा होगा। किरण सर, मेट्रो ट्रेन ऐसे ही रुकती नहीं है, उन्हें मालूम है ये पीपीएल है और पीपीएल आज इतनी सक्सेसफुल है, इसके वजह से ये ट्रेन रुकी गई है, वरना मेट्रो ट्रेन कभी रुकती भी नहीं है। बिल्कुल काफी सक्सेसफुल टूर्नामेंट है पनवेल प्रीमियर लीग सीजन 2 का यह आगाज है 2022 में। आने वाले भविष्य में इससे और बेहतर होगा। और देखिए ये इतने दर्शक जिस तरह से आनंद उठा रहे मैदान के चारों ओर, लाइव पे भी देख सकते हैं हम 1000 के ऊपर दर्शक जा चुके हैं। कितना बड़ा गर्माहट भरा माहौल है, कितना टफ एंड रफ एंड टफ मुकाबला योगेश। यस डेफिनेटली, टीम की रन संख्या पहुंची 18 रन। अब अकेले ये गेंद विकेटों के पीछे, अच्छी फील्डिंग। बिल्कुल यहाँ कभी कभी किस्मत का साथ होना जरूरी होता है। योगेश मडवी सर, देखिए जिस तरीके से बात करेंगे ना कि किरण पाटिल सर ने कहा था कि मुकाबला मैदान में गर्माहट पैदा करने वाला है, उतने ही 2 खतरनाक कमेंटेटर गर्माहट पैदा करने वाले अध्यक्ष और उपाध्यक्ष, आप इन ये जोड़ी को देख सकते हैं। निश्चित तौर पर प्रवीण, ये मुकाबले में जान डालना जरूरी है, क्योंकि शाम का आखिरी मुकाबला है। ये मुकाबला जितना टाइट होगा उतना मजा आएगा दर्शकों को, इसलिए कमेंट्री बॉक्स में ज्यादा से ज्यादा जान डालने की कोशिश हो रही है। यस डेफिनेटली, तू रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे की 5 चलकर समंदर भी आएगा, तक करना बैठ ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। 100 किंग मेकर सरकार स्टैंड की तरफ गेंद धन 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 करती हुई बाउंड्री लाइन के बाद 4 रन। थँक्यू डीजे। याच दरम्यान सन्माननीय अतिथी अर्थातच संदीपजी भास्कर यांचे परम मित्र बलिरामजी घरत साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, तसेच तौसिफ पटेल आणि नवीद पटेल यांना देखील विनंती करतो व्यासपीठावरती यावं। आपले मित्र राज जोशी आपल्या या ठिकाणी वाट पाहत आहेत, त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया। रन संख्या 22 पर पहुंची है और अब मुकाबले की बात करेंगे। 69 रनों का लक्ष्य था, अब 20 में चाहिए 47। अभी भी मुकाबला किरण सर यहां से बैलेंस मुकाबला कह सकते हैं, यहां से एक आध विकेट भी ना, यहां से कारगरपेट टीम को मुकाबले में वापसी दिला सकते हैं और कारगरपेट टीम यही चाहती है कि एक आध विकेट मुकाबले में वापसी आ सकती है। बंटी जोशी फिर एक बार, इस बार लॉक किया, हवा में गेंद, चिड़िया छिप गई खेत, विकेट की तलाश और आब्या की विकेट, ये देखिए तालियां। मातीच्या कणा कणातून दादा कोहली हे स्वतः त्या ठिकाणी विचार केला तर त्या मेट्रोचे चालक आहेत, त्यांचंही मनापासून अगदी बघा अग्री पाऊल पडती पुढे हे सिद्ध करत असताना बॉबीबाई आपलंही मनापासून स्वागत। यस डेफिनेटली प्रवीण, सही कहा, क्योंकि पीपीएल सीजन 2 जैसे ही शुरू हुआ ना, बॉबी कोहली की बड़ी मेहनत रही, ग्राउंड से लेकर आज पूरे 4 दिन, उनका भी शुक्रिया अदा करेंगे। उनकी टीम मैदान के ऊपर है, कारगरपेट टीम, स्वर्गीय संदेश जोशी, प्रवीण स्पोर्ट्स कारगरपेट, आप देख सकते हैं मैदान के ऊपर, वो दूसरी तरफ है सुयोग स्पोर्ट्स 511 दापोली टीम। मुकाबला किरण सर इतना आसान नहीं होगा दोनों टीमों के लिए, क्योंकि अब बनाने हैं 19 गेंदें बची है और 47 रन की आवश्यकता। नए गेंदबाज, नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए संतोष मदने, आप देख सकते हैं एक बड़ा बल्लेबाज संतोष मदने की हम बात करेंगे, जो कलम्बोली से बिलोंग करते हैं, हमेशा एक अच्छा क्रिकेट खेलने में माहिर है, आज जिम्मेदारी उनके कंधों के ऊपर है। बंटी जोशी की आखिरी गेंद, ये गेंद चेक करना होगा, लाइन दिशा से भटके और वाइट का इशारा। ये जी दिशा खराब होगी ना तो दशा होने में वक्त नहीं लगेगा,
और अब 1 के साथ रन संख्या पहुंची है 23 रन 1 विकेट के नुकसान पर। अब 19 में चाहिए 46 रनों की आवश्यकता। काफी संख्या में दर्शक यह मुकाबला देख रहे हैं। यह गेंद शॉट थी, उसे कट कर दिया। बैकवर्ड पॉइंट में कमाल की फील्डिंग और 1 के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है। यहां से हम बात करेंगे सुयोग स्पोर्ट्स दापोली टीम 12.00 के औसत बरकरार रखते हुए 24 रन 1 विकेट के नुकसान पर बची है अब 18 गेंदें, 3 ओवर बचे हैं और 45 रन की आवश्यकता, यानी कि प्रति ओवर 15.00 की औसत अब बरकरार रखनी होगी। योगेश सर, विचार केला तर राज जोशी आपले पेडगावचे आपले मनोगत व्यक्त करतात या स्पर्धेच्या वतीनं। डेफिनेटली सबको मौका जरूर मिलेगा। राज जोशी जिन्होंने भी काफी बड़ा योगदान दिया, खाने का इस्तेमाल बिल्कुल हमें भोजन की व्यवस्था की गई है उनकी तरफ से। कल 2 दिन लगातार अन्नदाता सदा सुखी हम हमेशा कहते हैं ना, आज शाम का वक्त में भी बड़ा सपोर्ट रहेगा उनका भी। योगेश देखिए, सीमित ओवर का क्रिकेट है और 30 और 24 गेंदों का जब क्रिकेट होता है तो बल्लेबाज को ना पैवेलियन से सेट होकर आना पड़ता है और ऐसे में देखा जाए तो कदमों का इस्तेमाल, अपने खेलने की तकनीक, स्टांस, हर मूवमेंट को जांच परख कर खेलना होता है और हड़बड़ाहट में गलतियां होती है। देखिए अभय की विकेट जिस तरह से गिरी, पहले ही सोच लिया था कि मैं कदमों का इस्तेमाल करूंगा और गेंदबाज ने पढ़ लिया, ताकि क्योंकि गेंदबाज ऑलरेडी रनअप में था और ऐसे में पहले ही अभय ने स्टेप आउट किया था, इसके कारण गेंद में उछाल डाला और ये विकेट मिली थी। यस, बहुत बड़ा मुकाबला था और बड़े विकेट वहां पर मिली, कमाल की कैच भी लपकी और जानते थे कि अभय की विकेट बहुत इंपॉर्टेंट है। और अब बल्लेबाजी की बात करेंगे। सेकंड पर बल्लेबाज है संतोष मदने और साथ देंगे सुनील पाटिल। तो गेंदबाजी का भार सौंपा है तीसरे ओवर में शहबाज शेख के कंधों के ऊपर। ये भी एक अच्छे गेंदबाज हैं, मगर इस मुकाबले में बेहतर कार्य करना होगा। सामने भी उतने धड़धाकड़ बल्लेबाज हैं, ताकतवर बल्लेबाज। संतोष इस बार लॉक किया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और एक विकेट। संतोष मदने बैक टू द डगआउट। स्पर्धा आयोजक योगेश भाई। ये देखिए नंबर 4 के पोजीशन पर विश्वास पाटिल, जिन्होंने आज के दिन पहले मुकाबले में मैन ऑफ द मैच की ट्रॉफी से जिसे नवाजा गया तो मैदान के अंदर है। मिडिल ऑर्डर पे बल्लेबाजी आएगी, पिछले 4 और 5 नंबर 3 नंबर, इन बल्लेबाजों को अब यहां से ना योगेश कमर कसनी होगी, क्योंकि यहां से जो कुछ करना है ना सुयोग स्पोर्ट्स दापोली के लिए, इन आने वाले बल्लेबाजों को करना होगा। यस, डेफिनेटली। अब बल्लेबाजों को एक ही बात कहना चाहूंगा कि रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है। जज्बारों को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है और ये वक्त को भी बदलना होगा, क्योंकि 69 रनों का लक्ष्य है। अच्छी गेंद, बिल्कुल यहां पर कारपेट ड्राइव गेंद आती हुई स्क्वायर लेग की रीजन में, थोड़ी सी मिसफील्ड, तब तक मौका बना यहां पर 2 रन लेने का और इस 2 रन के साथ रन संख्या पहुंची है 26 रन 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी जीत की हम बात करेंगे, संघर्ष जरूर करना होगा, क्योंकि हम हमेशा कहते ना, बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता। जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता। यह मुकाबला इतना कठिन है, इतने आसानी के साथ नहीं जीता जाएगा। इसके लिए आपको बड़ी पारी खेलनी होगी, बड़ी बल्लेबाजी करनी होगी। गेंदबाज तैयार, फिर एक बार अच्छी गेंद, फिर एक बार आती हुई, इस बार वाइडिश लॉन्ग ऑन में खिलाड़ी है राकेश। तब तक बनेगा एक से संतुष्ट नहीं होंगे दापोली टीम के समर्थक, क्योंकि जानते हैं इक्का दुक्का से ये मुकाबला नहीं जीतेंगे। जीतना है तो चौके छक्के लगाने होंगे। रन संख्या 27 पर अब 42 रन की आवश्यकता है, बची है 15 गेंदें।
काफी सारे दर्शक यूट्यूब के माध्यम से यह भी मुकाबला देख रहे हैं। हमारे संदीप भास्कर के करीबी दोस्त हमारे सम्मान्य सरपंच साहब भोलेनाथ सेठ पाटिल, जो कश्मीर में आप ये यूट्यूब मुकाबला देख रहे हैं और यूट्यूब के माध्यम से वो शुभकामनाएं दे रहे इस समय पूरे आयोजन कमेटी को, इस मुकाबले को। थैंक यू सो मच भोलानाथ सेठ पाटिल, आपका भी स्वागत करेंगे। तो गेंद की बात करेंगे, डॉट गेंद 14 में चाहिए 42। अब मुकाबला यहां से बड़ा बनता हुआ, क्योंकि अब दापोली टीम के बल्लेबाजों को बड़ी पारी खेलने की जरूरत है। गेंदबाज तैयार, बेहतरीन गेंद, गुड लेंथ पर पड़ने के बाद पूरी तरह से नीचे रहती हुई गेंद बल्लेबाज को दिया चकमा। और कहते हैं ना कि चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता। वो गेंद फेंकी गेंदबाज शहबाज शेख, काफी बेहतरीन गेंदबाज अरबाज शेख के भाई है शायद, और बेहतरीन गेंदबाजी करते हुए 27 रन 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी 42 की जरूरत है, 13 में बनाने होंगे 42 रन। देखिए ना, पेट गांव की सभी दर्शक पहुंचे, क्योंकि पेट टीम मैदान के ऊपर, पेट कारगर ये टीम मैदान के ऊपर है और सपोर्ट के लिए इतने दर्शक। एक तरफ है दापोली टीम, यह अच्छी गेंद थी, सामने खेला, लॉन्ग ऑन में खिलाड़ी है, एक से ज्यादा कुछ नहीं है। एक के साथ रन संख्या पहुंचती हुई 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 28। और ये देखिए शहबाज शेख के लिए हमारे राम मामा पाटिल, ये क्रिकेट के दर्दी है, ये क्रिकेट के दीवाने हैं। राम मामा पाटिल के बारे में जरूर कहेंगे कि जहां भी क्रिकेट प्रतियोगिता होती है ना पूरी विभाग में, राम मामा पाटिल हमेशा खिलाड़ियों के साथ रहते, चाहे उनके गांव के हो, चाहे मुरबी के हो, पेट के हो, रांझनपाड़ा, कारगर विभाग की कोई भी टीम हो, उनके साथ हमेशा रहते हैं। राम मामा पाटिल का हम स्वागत करेंगे। अब 2 ओवर का खेल बचा है और 2 ओवर में चाहिए 41 रन की आवश्यकता। थैंक यू डी से। तो बिल्कुल दर्शक देखिए ना स्क्रीन के ऊपर, अभी भी दिल थाम के बैठे कि यह मुकाबला किस तरह से होगा। ड्रिंक्स मेकर हमारे छोटे बच्चे, देखिए हमारे संतोष सर गरत के श्लोक, संतोष गरत ड्रिंक्स मेकर, बड़ा योगदान है। देखिए ना, छोटे से लेकर बड़े लोगों का सबका योगदान है और इसलिए तो पीपीएल सक्सेसफुल है। आलेश शेलके भी ये मुकाबला देख रहे हैं, पुलिस निरीक्षक हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। आज पेटगांव की सभी दर्शक यहां पहुंचे हैं क्योंकि एक तरफ है स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगर पेट टीम, और दूसरी तरफ है यहां से सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीम। थोड़ी सी मुश्किल स्थिति में आप दापोली टीम की नैया बीच भंवर में फंसती हुई, 12 में चाहिए 41 रन, मगर आप आने वाला ओवर है टर्निंग पॉइंट। आने वाला ओवर यदि गेंदबाजी अच्छी रही तो खारगर पेट टीम मुकाबले में ऊंची उड़ान भर सकते हैं, और यदि इस ओवर से आए रन 25-30, 20-22 भी रन में आए ना, तो भी मैं कहूंगा ये मुकाबला पलटवार हो सकता है। गेंदबाज तैयार, गेंदबाजी के लिए विशाल गरत, पहली गेंद सामने खेला, इक्का दुक्का से तो शायद खुश नहीं होंगे सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीम के खिलाड़ी और उनके समर्थक। इक्का दुक्का से मुकाबला नहीं जीता जाएगा, मगर 11 में 40 की जरूरत है। क्रिकेट खेल ऐसा खेल है जो अनिश्चित भरा होता है, कभी कभी जीतने वाली टीम को हारते हुए भी देखा है और कभी कभी हारने वाली टीम को अचानक जीतते हुए देखा है। तो रंग बदलने वाला ये क्रिकेट खेल देखना है, जीतने के लिए अभी भी 40 की जरूरत है। बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, ये देखिए ना, गेंद डॉट आने के बाद पूरी कमेंट्री बॉक्स हमारे मंच के ऊपर से तालियों की करकराहट है, मैदान के चारों बाजू से करकराहट है। जानते हैं यहां समर्थक बड़े हैं और इस समय गेंदबाजी बेहतर विशाल गरत। फिर एक बार, इस बार हवा में खेला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और एक विकेट।
कमाल की यहाँ पर मुकाबला। और पीपीएल सीजन 2 हमारे वीडियो एडिटर पेट गांव के हमारे रिद्धि जोशी, उनका भी आगमन हो चुका, उनका भी स्वागत करेंगे। बढ़िया वीडियो एडिट करते हैं, हमेशा हम देखते हैं उन्हें वीडियो एडिट करते हुए। पीपीएल सीजन 2 की बड़ी वीडियो उन्होंने एडिट की है, उनका भी स्वागत करेंगे। और हम बात करेंगे तो मुकाबले की, आप हाथ से मुकाबला निकलता हुआ धीरे धीरे इस मुकाबले में खारगर पेट टीम मुकाबले में सिकंजा कसती हुई, क्योंकि आने वाला मुकाबला गेंदें बची है केवल 9 और जरूरत है मैदान पर 40 रन की। 9 गेंदे 40, नए बल्लेबाज आशीष परदेशी। ओ भाई, आते ही बड़ा छक्का, खुशबू बनकर गुलों से उड़ा करते, धुआं बनकर पर्वतों से उड़ा करते हैं। ये कैचिया खाक हमें उड़ने से रोकेगी, क्योंकि हम परों से नहीं हौसलों से उड़ा करते हैं। तूला की हिफाजत कर ले, तूला करे रखवाली। चौतीस, 2 गेंदे भी मुकाबले को बदल सकती है। इस बार भी इरादों में ताकत हो तो चाहे लक्ष्य कितना भी बड़ा हो, हम इस मंजिल तक पहुंच ही जाएंगे। और आते ही आशीष परदेसी ने 2 छक्के दागने के बाद पूरी तरह से खारगर पेट टीम के खिलाड़ियों के होश उड़ा दिए। अब मुकाबले में ट्विस्ट 28 की जरूरत, 7 गेंदे। बैट्समैन हुक से मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। अब भी यहाँ पर मुकाबला जारी है। कौन कहता है कि मुकाबला खत्म हुआ? और मैंने पहले ही कहा था, ये क्रिकेट खेल दोस्तों गिरगिट की तरह होता है, कभी भी रंग बदल सकता है। जीतने वाली टीम को हारते हुए देखा है और हारते हुए टीम को जीतते हुए भी देखा है। ये क्रिकेट खेल इतना आसान नहीं है जितना आप देखते हैं, क्योंकि 7 में 28, 10 में 9 में चाहिए 40। आप देखिए ना कितना अंतर कम हुआ। अब 7 में 28 की जरूरत है। दिल की धड़कनें तेज हो चुकी है। बॉबी कोहली भी हमारे साथ हैं, खाली मुंडी हिला रहे हैं। जानते हैं ये मुकाबला किस तरह से होगा। माइक को पकड़ लिया है उन्होंने भी, और उन्होंने भी जानते हैं ये मुकाबला अब कठिन बन चुका है। अच्छी गेंद थी, रन तो बनेगा एक, और बल्लेबाज भी यही चाहता है कि एक के साथ स्ट्राइक लेंगे। अब आखिरी ओवर में 27 रन की आवश्यकता, 6 गेंदे 27 की आवश्यकता। महाराष्ट्राची शान मोत्याची
प्रेशर डाल सकती है, क्योंकि अब चाहिए 4 छक्के 1 चौका। यह मुकाबला बड़ा होगा। 27 की जरूरत जरूर है। आने वाली 5 गेंदें, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, और हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। अच्छी गेंद, कुछ नहीं कर सकते। इतनी गेंद बेहतर थी कि बल्लेबाज के पास कोई मौका ही नहीं है, क्योंकि यॉर्कर गेंद, ब्रह्मास्त्र और कमाल की गेंद। और 2 रन बनेंगे तो अब 4 में चाहिए 25 रन की आवश्यकता। 4 गेंदे 4 छक्के लगेंगे तो जाकर सुपर ओवर का मुकाबला होना चाहिए। जरूर दर्शक भी जानते हैं कि एकाध सुपर ओवर का मुकाबला हो। यस, सौतादी ने अब तक सुपर ओवर बना नहीं, और अब दर्शकों की सोच, ये गेंद तो फुल टॉस पैडल सिप किया और दाग दिया डीप मिड विकेट के ऊपर से। शानदार छक्का। अरे यो बैट्समैन हुक में एक्का 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 कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का। जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हर जाए जिंदगी में सब कुछ जीतने की उम्मीद जिंदा रख। बल्लेबाज आशीष यही बता रहे हैं कि हम मुकाबला जीतने की कोशिश करेंगे। 3 गेंदे 19 की आवश्यकता, और एक अच्छा स्ट्रोक खिलाड़ी है। वाह भाई वाह, कैच लिया, दिल जीता। अब एक तरफ दिल टूटा है सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीम के समर्थकों का, और ये देखिए ना दापोली टीम के समर्थक अब मैदान को छोड़ती हुई, क्योंकि 2 में 19 की जरूरत। अरे कौन रे आला यो खारघर वाला, अरे कौन रे आला यो पेडगाव वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे। आमच्या शुभम जोशी दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शुभम जोशी दादाच्या या नावात दम हाय रे। तो अब औपचारिकता इस मुकाबले में दर्शक खुश हो चुके हैं पेट खारगर के, क्योंकि अब यह मुकाबला स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगर पेट टीम की तरफ झुक चुका है। 2 में 19 नहीं बन सकते, अगर एक चमत्कार मुकाबले को बदल सकता है, और ये बल्लेबाज के पारी का अंत। अब तो मुकाबला पूरी तरह से खारगर पेट टीम की पक्ष में यह मुकाबला आता हुआ, और ऊंची उड़ान भरती हुई स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगर टीम। तालुक्यात हाय लय डॅशिंग, पण स्वभाव आहे लय साधा, गोरगरिबांची जाण दादाला पाठीशी असतो सदा, गोरगरिबांची जाण दादा। यस, हमारे बिल्कुल राज दादा जोशी जो ने बड़ा योगदान दिया पीपीएल के लिए, और उनके भाई की ये टीम यानी कि उनकी ही टीम है, और यह मुकाबला जीत लिया है स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगर पे टीम गोज टू द सुपर 8, और सुपर 8 में प्रवेश करती हुई हार्ड लक सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीम। मॅचचा हिरो वैष्णव मोहीर 29 धावेची शानदार इनिंग। बाबूराव कोहली साहब, मनीष पाटील सर, एम.एच. जोशी, चला सर्व खेळाडू खेळपट्टीमधून बाहेर थोडे प्लीज खारगर पे टीम
समोर या आपण सर्वजण.